अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। यावलमध्ये पंचायत समितीच्या कर्मचारी वर्गाबाबत सरपंच परिषद आक्रमक। यावल पंचायत समितीच्या कर्मचारी वर्गाच्या मनमानी कारभाराविरोधात सरपंच परिषदेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। याबाबत सरपंचांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना यावल पंचायत समितीला भेट द्यावी लागली। यावल तालुका पंचायत समितीमधील अनेक ग्रामसेवक व इतरही कर्मचारी हे ग्रामपंचायती संदर्भातील कामकाजानिमित्त आलेल्या अनेक सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आडकाठी करत होते। या संदर्भात तालुक्यातील अनेक सरपंचांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला होता। यामुळे यावल तालुका सरपंच परिषद मुंबईच्या पदाधिकारी वर्गाने याबाबत आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बुधवारी आमदार शिरीष चौधरी यांच्या मध्यस्थीने यावल तालुका पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड तसेच यावल तालुक्यातील सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष संदीप सानवणे व सरपंच परिषदेच्या इतरही पदाधिकारी वर्गाने तालुक्यातील सर्व सरपंच वर्गाची बैठक बोलावून घेतली होती। यामध्ये अनेक सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या समस्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांच्या समोर मांडल्या। आज यावल तालुका सरपंच परिषदेच्या वतीने यावल पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये यावल तालुका सरपंच परिषदे व महाराष्ट्राचे सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यात असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये ज्या ज्या तक्रारी होत्या या वारंवार आदरणीय आमदार साहेब यावल रावेर विधानसभेचे श्रीदादा चौधरी यांच्यासमोर मांडण्यात सरपंच परिषद वारंवार तक्रारी मांडत राहिली आणि त्या अनुषंगाने आमदारांनी BDO मॅडम व जिल्हा परिषदेचे डेप्युटी CO यांचे प्रतिनिधी आणि MRGHचे अधिकारी यांच्या समक्ष आज 21/8/2024 रोजी यावल पंचायत समितीमध्ये मीटिंग लावली आणि त्या मीटिंगमध्ये ग्रामपंचायत स्तरावरती असणारे 15 वित्त आयोग, घरकुल आणि MRGHचे कामांच्या संदर्भात सखोल चर्चा झाली। त्याचप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावरती ग्रामसेवकांची हे गावात हजर नसतात व उडवाउडीचे उत्तर देतात या संदर्भातही चर्चा झाली। तांत्रिक अडचणी दाखवून ऑपरेटर, रोजगार सेवक यांच्या संदर्भातही चर्चा झाली आणि ग्रामपंचायतचा कारभार, दप्तर आणि दप्तराचा लेखाजोखा कसा असावा या संदर्भातही मार्गदर्शन झाले। या मीटिंगमध्ये कासवा ग्रामपंचायत किंवा चुंचाळे ग्रामपंचायत या ठिकाणी असणारे ग्रामपंचायत स्तरावरील आणि ग्रामसेवकांच्या बदलीच्या संदर्भातही सखोल चर्चा होऊन यावरती परिषदेच्या वतीने तोडगा काढण्यात आला आणि आज सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच हे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले। त्याबद्दल आणि आमच्या परिषदेचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, आपल्या यावल रावेरचे आमदार श्रीदादा चौधरी आणि या वेळोवेळी शेखर बापू पाटील यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत राहतं आणि त्या निमित्ताने आम्ही पंचायत स्तरावरती, तालुका स्तरावरती समस्या मांडत असतो आणि त्याला चांगला प्रतिसाद यावल तालुका सरपंच परिषदेच्या वतीने मिळत आहे। त्याबद्दल मी सर्वांना सांगू इच्छितो की सरपंच परिषदेच्या वतीने जे जे कार्यक्रम, जे जे गोष्टी, समस्या या मांडल्या जातात त्यावरती सखोल चर्चा या ठिकाणी करण्यात येते। धन्यवाद।